नमस्कार मित्रांनो, मी आचार्य सतीश रामाजी शेळके माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण अधिक मास या विषयावर बोलणार आहोत। अधिक मास दर 30 महिन्यांनी आपल्या या पंचांगामध्ये येत असतो। 30 महिन्याचा प्रत्येकी एक दिवस हा एक्स्ट्रा जर धरला तर असे 30 दिवस 2.5 वर्षांनी एकदा आले की त्याला मलमास असे म्हणतात। या 30 दिवसांमध्ये आपण ह्या मासाचे खूप चांगले आध्यात्मिक फायदे आहेत। सर्वात महत्त्वाचं, हा जो अधिक मास आहे त्याला मलमाससुद्धा असे म्हणतात, कारण प्रत्येक महिन्याचा थोडासा अंश या महिन्यामध्ये आला म्हणून त्याला मलमास असं चिडवलं गेलं आहे। तरी हा महिना मला मलमास म्हणतात म्हणून साक्षात महाविष्णूकडे गेला आणि विष्णू भगवानांनी सांगितलं की आजपासून तुला मी माझे नाव देतो। या महिन्याला आजपासून मलमास न म्हणता पुरुषोत्तम मास असे म्हटले जाईल। आणि ह्या पुरुषोत्तम मासामध्ये म्हणजे या अधिक मासामध्ये जो कोणी जितके जास्त आध्यात्मिक कार्य करतील त्याला त्याचे खूप चांगले फळ मिळेल। काय आध्यात्मिक कामं केली तर आपल्याला काय फळ मिळतील? पंचांगामध्ये आपण पाहता की महिनाभर या अधिक मासामध्ये तांबूल दान जर दिले, तांबूल म्हणजे खाण्याचा पान विडा, जर महिनाभर आपण जर त्याचे तांबूल दान दिले तर आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते। तसेच देवापुढे अखंड दीप जर तेवत ठेवला, पूर्ण महिनाभर अखंड दीप जर तेवत ठेवला तर लक्ष्मीची प्राप्ती होते। निदान एक दिवस गंगा स्नान केले असता पूर्ण पापनिवृत्ती होते आणि मौन भोजन केले असता पापांचे निरसन होते। अशा या मासामध्ये नित्य आपूपदान, आपूप म्हणजे अनारसे, रोज जर आपण अनारसे दान केले तर आपल्याला या महिन्यामध्ये खूप चांगले फळ प्राप्त होते। जर आपल्याला पूर्ण महिना शक्य नसेल, निदान वरील सांगितलेली कामे शुक्ल कृष्ण द्वादशी पौर्णिमा, कृष्णाष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथीस किंवा व्यतिपात व वैघृती हे योग असतील त्या दिवशी आपूपदान म्हणजे अनारसे दान करावे। अति अशक्ताने म्हणजे ज्याला काही शक्य नाही अशा व्यक्तीने या दिवसांपैकी निदान एका दिवशी तरी श्रद्धा भक्ती उत्पन्न होईल अशा दिवशी तरी आपूपदान म्हणजेच अनारसे दान करावे। आपूपदानाचा या महिन्यामध्ये खूप चांगला असा या नियोजनबद्ध जे काही सांगितलेलं आहे की अनारसे हे विशिष्ट या महिन्यामध्ये भगवंताला आवडतात, म्हणून भगवंताच्या नावाने जेव्हा आपण हे अनारसे दान करतो तर आपल्याला त्याचे विशेष पुण्यफल प्राप्त होते। तर या महिन्याचे असे नावलौकिक लाभलेले आहे। या महिन्याला अधिक मास म्हणतात, मलमास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात आणि देशावरती याला धोंड्याचा महिना असे म्हणतात। आणि या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावई आणि मुलगी यांना बोलावलं जातं, त्यांना आमरस पोळी पुरी याचं जेवण केले जातं आणि त्यांना दान दिलं जातं। लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणून त्यांचे पूजन केले जाते। या अधिक मासामध्ये काही कामे करू नये, काही कामे करावी, अशी कुठली कामे आहेत ती करू नये याविषयी पंचांगामध्ये असे सांगितले आहे की नित्य व नैमित्तिक कर्म करावी। जी काही रोजची पूजापाठ आहे, संकल्पात कामं आहेत ती सर्व आपण करू शकतो। नित्य व्यवहाराची कामं करू शकतो। काम्यकर्माचा आरंभ समाप्ती करू नये। काम्यकर्म म्हणजे जे काही विशेष काही एखादा संकल्प किंवा एखादा काही असेल तर ते करू नये। आणि जर अशी काही काम्यकर्म आहे की जे आपल्याला केल्यापासून गत्यंतर नाही त्यासाठी ज्वरशांती, पैजनिष्ठी इत्यादी नेहमीची काम्य करावी। देवाची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करता येते। म्हणजे जर एखादा तुम्ही घरी मूर्ती वगैरे आणली असतील त्याची प्राणप्रतिष्ठा झाली नसेल किंवा जीर्ण मूर्ती असतील त्यांची परत प्राणप्रतिष्ठा करता आपल्याला या महिन्यामध्ये येते। ग्रहण शार्द, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन हे संस्कार करता येतात। म्हणजे एखादं मूल जन्माला आलं तर त्याचं 12वं करायचं की अधिक मासामध्ये 12वं करू शकतो, त्याचा नामकरण विधी करता येतो। तसेच ग्रहणांचे काही श्राद्ध असतात, जातक कर्म असतात, ही सगळी कर्म आपल्याला या मुलांची
अन्नप्राशनाचा असो, पाळण्यात घालायचा असो तर आपल्याला करता येतात. तसेच तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध, नित्यश्राद्ध हे सुद्धा, म्हणजे तीर्थश्राद्ध म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी करायचे श्राद्ध, दर्शश्राद्ध म्हणजे घरामध्ये जे श्राद्ध करतात ते श्राद्ध, आणि नित्यश्राद्ध म्हणजे मासिक किंवा वार्षिक जी श्राद्ध येतात ती श्राद्ध आपण या महिन्यामध्ये करू शकतो. नारायण, नागबली, त्रिपिंडी यासारखी कर्मे गंगा, गोदावरी, गया तीर्थक्षेत्री करता येतात. गृहारंभ, वास्तुशांती, संन्यास ग्रहण, नूतन ग्रहण दीक्षा, व्रतग्रहण दीक्षा, विवाह, उपनयन, सौल आणि देवप्रतिष्ठा ही कर्मे करू नयेत. म्हणून या अधिक मासामध्ये लग्नाचे मुहूर्त नाहीत, वास्तुशांतीचे मुहूर्त नाहीत, गृह आरंभ म्हणजे भूमिपूजनाचे मुहूर्त नाहीत, आणि देव प्रतिष्ठेचे मुहूर्त नाहीत, उपनयन म्हणजे जे मुंजीचे मुहूर्त नाही आहेत, विवाहाचे मुहूर्त नाही आहेत. ही कामे करता येत नाही म्हणून हे मुहूर्त दिलेले नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. साधारण गणेशपूजन, कलशपूजन करून तुम्हाला अगदीच नाईलाज असतो, घरात राहणे भाग असेल तर तुम्ही साधं गणेशपूजन, कलशपूजन गुरुजींकडून करून तुम्ही घरामध्ये राहायला जाऊ शकता. तसेच अधिक मासामध्ये अजून एक घोळ आहे. अजून एक लोकांना शंका पडते की समजा गेल्या वर्षी एखादी व्यक्ती ज्येष्ठ मासामध्ये जर वारली आहे आणि ह्या महिन्यामध्ये ज्येष्ठ हा अधिक महिना आला आहे, तर त्याचं वार्षिक श्राद्ध कधी करायचं? तर अधिक मासामध्ये अधिक मास ज्येष्ठ आला आहे म्हणून ती पहिली तिथी येते, त्याच दिवशी त्या व्यक्तीला वर्ष पूर्ण होतं. म्हणून अधिक मासामध्येच ज्या गेल्या वर्षी ज्येष्ठामध्ये जे लोक वारले त्यांचे वर्ष श्राद्ध होतील. तसेच आता या ज्येष्ठ महिन्यात अधिक महिन्यामध्ये समजा एखाद्याचा मृत्यू झाला तर पुढच्या वर्षी सुद्धा ज्येष्ठ महिना येईल त्याच वेळेला हे श्राद्ध करायचं आहे. त्यावेळेला 13 महिने पूर्ण होतात, म्हणून 1 महिना अगोदर वर्ष श्राद्ध करू नये असे पंचांगात सांगितले आहे. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी, कारण आपल्याला संभ्रम पडतो की आपण वर्ष श्राद्ध कधी करायचं. असे या पंचांगामध्ये जर प्रतिवार्षिक श्राद्ध म्हणजे निज ज्येष्ठ महिन्यात हे जर मृत्यू आला असेल तर अधिक मासामध्ये करावे, आणि जर अधिक मासामध्ये जर मृत्यू झाला असेल तर पुढच्या वेळेला निज ज्येष्ठामध्ये या वार्षिक श्राद्ध करायचे आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा. धन्यवाद.